श्री गुरुचरित्र अध्याय 8। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी। श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय ते सांग। परिसोनो शिष्याचे वचन, संतांचे सिद्ध अतिगहन। सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा। गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती, राहिले वर्षे 3 गुप्ती। तेथोनी श्रीगिरी पर्वता येती, लोकानुग्रहासी मासचारी क्रमोनी तेथे। आले निवृत्ती संगमा दर्शन द्यावया भक्त लोकांते। पातले तया कुरवपुर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे तीर। महिमा सांगता असे अपार, भूमंडळात दुर्लभ। श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती झाली भूमीवरी। प्रगट महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा। पुढे अवतार व्हावया गती, सांगेन एका एकचित्ती। श्रीपाद कुरवपुरी असती, कार्याकारण पुढे असे। अवतार व्हावया कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन। वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी, त्याची भार्या होती देखा, नामतीयेचे अंबिका। सुशील आचार पतिसेवका, महापुण्य सती देखा। तिथे पुत्र होऊनी मरती, पूर्व कर्म फळ अर्जिती। अनेक तीर्थव्रत आचरती, तिने केले परियेसा। ऐसे असता जे होणार गती, पुत्र झाला मंदमती। माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणून। वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला अति प्रीती करी। व्रतबंध करता कुळाचारी, वेदाभ्यास करावया विद्या न तया कुमरा। मंदमती अज्ञान बहिरा, चिंता वाटे त्या द्विजबरा। म्हणे पुत्र मंदमती, अनेक देव आराधोनी। पुत्र लादलो कष्टोनी, प्राचीन कर्म न सुटे म्हणून। चिंता करी अहोरात्र, पतीसी म्हणे ते नारी। पुत्र नाही आमुचे घरी, कष्टे करुनी नानापरी। पोशिले एका बाळकासी, विद्या नये वेद त्यासी। वाया मारुनी का कष्टसी, प्राचीन कर्म असे त्यासी। मूर्ख होऊन उपजावे, वर्तता पुढे तया स्थानी। विप्र पडला असमाधानी, देववेशे करुनी। पंचत्व पावला परियेसा, पुत्रासहित ते नारी। होती तेथे कुरवपुरी, याचुनिया आपले उदर भरी। जीवित्व करी याच परी, विप्र स्त्रियेचा कुमर देखा। विवाहा योग्य झाला निका, निंदा करीती सगळ लोक। मतिहीन म्हणून या कन्या न देती कोणी त्यासी। समस्त करीती दूषणी, म्हणती काष्टे वाहे का पाणी। उदर भरी येणे विधी, ऐसे एकोणी ब्रह्मचारी। दुःख करी नाना परी, मातेसी म्हणतसे अवसरी। प्राण त्यजिन आपुला, निंदा करीती सकळ मज। असोनी देह कवन काज, पोसू न शके माते तुझ। जाईन अरण्यवासासी, एकोणी पुत्राचे वचन। माता करी अतिचिंतन, शोक करी अतिगहन। विलापी ते नारी, माता सुत दुःख करीत। गेली गंगा प्रवाहात, तेथे देखील जगदुध्वरित। श्रीपाद यती स्नान करिता, जाऊनी दोघे लागती चरणी। विनविती कर जोडोनी, वासना असे अमुची मनी। प्राण त्यजावा गंगेत, जाऊनी दोघे लागती चरणी। विनवती कर जोडोनी, वासना असे अमुचे मनी। प्राण त्यजावा गंगेत, निरोप द्यावा जी आम्हासी। सद्गती व्हावया कारणासी, आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू। एकोणी विप्र स्त्रियेचे वचन, पुसती श्रीपाद कृपा करून। काय संकटी तुमचे मन, त्याजिने प्राण कवण्या गुणे। विप्र स्त्री ते वेळा, सांगती झाली दुःख सकळा। म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकांसी। पुत्राविणे कष्टले भारी, अनेक तीर्थे पादचारी। केली व्रते पूजा जरी, सकळही देव आराधिले। व्रते उपवास सांगू किती, करिते झाले अपरिमिती। झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करती सकळ जन। वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण, त्याचे पोटी जन्मला हा हीन। मंदमती दुरात्मा, कृपा करी गा श्रीपाद यती। जन्मोजन्मी ऐसी गती, पुत्र न व्हावा मंदमती। ऐसा प्रकार सांगा मज, कृपासागर दैन्यहरण। म्हणून धरले तुझे चरण, शरणागता करावया रक्षण। आलासी स्वामी कृपा सिंधू, जन्मोनिया संसारी। कष्ट केले नाना परी, न देखेची सौख्य कुमरी। व्याले पुत्र न राहती, वाचोनिया हा एक सूत्र। शेळीच्या गळा स्तन लोंबत, वृथा जन्म
प्रेम जाहला म्हणत विनवतसे श्री गुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा तो पूज्य जगत्रयासी सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु यती म्हणून चरणी लागली त्याचे निमाते उद्धार गीत नवे मागोती पुनरावृत्ती पितरा सका स्वर्गप्राप्ती लाधे ऐसे निरोपावे वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहे नयनी पूज्यमान समस्तांसी श्रीपाद एकोणतीचे वचन सांगती भक्ती कृपा करून करी ओ ईश्वर आराधन पुत्र होईल श्रीहरी ऐसा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका व्रत केले गवळणी ऐका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा फार लादसी म्हणती श्रीपाद येती विप्र स्त्री म्हणे तयावेळी व्रत कसे केले ते गवळी कैसा पूजिला चंद्रमोळी विस्तारावे मजप्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणून लागत से चरणा कृपामूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला तये वेळी म्हणती श्रीपाद तियेसी ईश्वर पूजी ओ तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तारासे स्कंद पुराणी सांगेन कथा एक सगुणी म्हणती श्री गुरु तियेसी एकोन श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगणा जाऊन लागे श्री गुरु चरणा विनवीतसे तये वेळी विप्र स्त्री म्हणे स्वामी यासी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णा ऐसा श्री गुरु सांगती तियेसी सांगेन एक एक चित्तेसी उच्चनी नाम नगरीसी जाहले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणिभद्र सेन सख्यासी तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोहपाषाण तेज फाके जावरी जाण कनक होय परियेसा जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरणेसी ऐशी ख्याती मणिकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक बालात्कारे घ्यावया देक राजे वांछिती परियेसा म्हणती क्रय करुनी देखा माणिक द्यावे आपण ऐका जरी न एसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगरा त्या उच्चनी भार सैन्य मिळवणी शोणी वेष्टिले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेशी शंका न धरी मानसी एकचित्ते पूजितसे महाकाळ ईश्वरलिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पहावयासी आली तया शिवालिया पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गवळणीची खेळू चला आपण ऐसेची लिंग करुनी पूजू आता म्हणून विनोदे करुनिया आली आपली गृहसन्निधानी एकवटोनी पाषाणी कल्पिले ते शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परीचे पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रांतेने ते बोलविनी भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपीसुत न जाय भुना लिंग सोडून त्याची माता जवळी येऊन मारी आपले पुत्रासी कोपे करुनी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दुरी टाकूनी गेली आपले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छा येऊनी क्षणेक पडेला भूमी अवधारा लय लावूनी लिंगस्थानी प्राण तेजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुता बाळके विनवले ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होऊनी गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती लिंग राहिले रत्नखचिती गवळिया घरी तयाच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करती महाचोजे द्वेष सांडूनी बोलते ओजे भेटी म्हणती रायासी पहावो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसी यासी काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयांसी आपले गृही नगरात इतुके
होता ते अवसरी राजा पुसितो प्रीती करी. रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजा चंद्रसेनासहित पहावया येती कौतुकार्थ. ऐसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य तेनेची परी गवळ्याचे सदन विराजमान अतिगहन. पुसता झाला राजा आपण तया गवळी कुमरकासी. सांगितला सर्व वृत्तांत संतोष करती राजे समस्त. गवळी या राजा तो होई म्हणत देती नाना देश संपदा. निघून गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ. शनी प्रदोष पूजा फळ भय कैचे तया नरा. गवळी कुमार जाय घरा मातेसी सांगे सविस्तरा. येईन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरोनी. ऐसा ईश्वरे दिदलावर संशय न धरी निर्धार. प्रसन्न झाला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषीची. मोडेली सप्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूल पाणी. क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ. श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्रस्त्री येसी. तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी. संशय सांडूनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू. ऐसे म्हणून श्रीपादराव चक्रवर्ती भोळा देव. विप्रस्त्रियेचा पाहुणी भाऊ प्रसन्न होत तयावेळी. बोलावून तिचे कुमार कासी हस्त ठेविती मस्तकेसी. ज्ञान झाले तत्काळेसी श्री त्रिवेदी. झाला शास्त्रज्ञ विस्मय करुणी विप्रवनिता. म्हणे ईश्वर हा निशित कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरोनी. म्हणे ईश्वर तूची होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी. मिथ्या नव्हे तुझी या वाक्यासी पुत्र व्हावा तुझा ऐसा ऐसा निश्चय करुनी. पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अतिगहिनी. परी श्रीपादरायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी. वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अतिगहनी. सर्वाहून अधिकता विवाह झाला मग तयासी. पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी. ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी. सांगे सिद्ध विस्तारेसी प्रियेसा समस्त भक्त हर्षी. म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टोमाध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्या सोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल. त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय व्रत उत्सवांची माहिती सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र कालभैरवाष्टक विविध स्तोत्रे मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.